ஜெய் ஸ்ரீ மாதாஜி. எல்லோருக்கும் வணக்கம். நம்ம எல்லோரும் மிகவும் பணிவோட ஸ்ரீ மாதாஜியை நமஸ்காரம் பண்ணி மெதுவாக குண்டலினி உயர்த்தி பந்தன் போட்டுக்கொள்வோம். ஜெய் ஸ்ரீ மாதாஜி. ஸ்ரீ மாதாஜியோட திருக்கமல பாதத்தை பார்த்து வலது கை ஹிருதயத்தில் வைப்போம். ஸ்ரீ மாதாஜி, தயவு செய்து தங்களுடைய அன்பும் கருணையால் எங்களுடைய ஹிருதயத்தை தூய்மைப்படுத்துங்கள். ஸ்ரீ மாதாஜி, எங்களுடைய ஹிருதயத்துக்குள் வாருங்கள் தாயே. ஹிருதய கமலத்தில் அமருங்கள். எங்களுடைய மனமார்ந்த நமஸ்காரத்தை ஏற்றுக்கொள்ளுங்கள். ஸ்ரீ மாதாஜி, இன்றைய தியானத்துக்கு அனுமதியை தந்து வழி நடத்துங்கள் தாயே. வலது கை மடிக்கு கொண்டு வருவோம். மெதுவாக கண்களை மூடி கவனம் நம்மளுக்குள் கொண்டு வருவோம். இரண்டு உள்ளங்கையும் சகசிராரத்தில் கவனத்தை வைத்து நம்மளுடைய இன்றைய நிலையை கவனிப்போம். வலது கை சகசிராரத்துக்கு கொஞ்சம் மேல வைத்து தெய்வீக இணைப்பு சைத்தன்யத்தை உணர்வுமான் கவனிப்போம். முழு கவனம் சகசிராரமும் வலது உள்ளங்கை நடுவுல என்ன உணர்வோம்னு அது மீது வைப்போம். மெதுவாக வலது கை மடிக்கே கொண்டு வருவோம். கவனம் சகசிராரத்திலிருந்து வர சைத்தன்யத்தின் மீது வைத்து 3 மகாமந்திரத்தை கூறுவோம். ஓம் त्वमेव साक्षात् श्री महालक्ष्मी
महासरस्वती महाकाली त्रिगुणात्मिका कुण्डलिनी साक्षात् श्री आदिशक्ति माताजी श्री निर्मला देवी नमो नमः। ओम त्वमेव साक्षात् श्रीकल्की साक्षात् श्री आदिशक्ति माताजी श्री निर्मला देव्यै नमो नमः। ॐ त्वमेव साक्षात् श्रीकल्की साक्षात् श्रीसहस्रारस्वामिनी मोक्षप्रदायिनी माताजी श्रीनिर्मला देव्यै नमो नमः। गवनं मूलाधारचक्रं श्रीगणेशमन्त्रम्। ॐ त्वमेव साक्षात् श्रीगणेश साक्षात् श्री आदिशक्ति माताजी श्री निर्मला देव्यै नमो नमः। மெதுவாக இரண்டு உள்ளங்கையும் பூமி தாய் மீது வைப்போம். ஸ்ரீ மாதாஜி, தாங்களே சாக்ஷாத் ஸ்ரீ பூமி மாதா. நாங்கள் தெரிந்தோ தெரியாமலோ செய்த எல்லா தவறுகளை மன்னித்து அருளுங்கள் தாயே. ஸ்ரீ பூமி மாதா, தங்களுடைய அன்பும் கருணையால் எங்களுடைய சக்கரங்களும் நாடிகளையும் தூய்மையடைய செய்யுங்கள். அதை பாதிக்கிற எல்லா விதமான எதிர்மறைகளையும் தாங்களுடைய பூமி தத்துவத்துக்குள் இழுத்துக் கொள்ளுங்கள். ஸ்ரீ கணேஷ தரசீர்ஷை கூறுவோம். ॐ नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि त्वं साक्षादात्मासि नित्यं हृदं वच्मि सत्यं वच्मि अवत्वं मामवक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवधातारम् अवानुचानमवशिष्यम् अवपश्चातात् अवपुरस्तात् अव उत्तरातात् अवदक्षिणातात् अवचोद्ध्वातात् अवाधरातात् सर्वतो मां पाहि पाहि समन्तात् त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः त्वम् आनन्दमयस्त्वं ब्रह्ममयः त्वं सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि
त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि सर्वं जगदिदं त्वत्तो जायते सर्वं जगदिदं त्वत्तसिष्ठति सर्वं जगदिदं त्वयि लयमिष्यति सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति त्वं भूमिरापो नलो निलो नभः त्वं चत्वारि वाक्पदानि त्वं गुणत्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मकः त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यं त्वं ब्रह्मास्त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वम् इन्द्रस्त्वम् अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्मभूर्भुवस्वरों गणादीं पूर्वमुच्चार्य वर्णादीं तदनन्तरम् अनुस्वार परतरः अर्धेन्दुलसितं तारेण रुद्धम् एतत्तव मनुस्वरूपं गकार पूर्वरूपम् अकारो मध्यमरूपम् अनुस्वार शान्त्यरूपं बिन्दुरुत्तररूपं नाद संधानं संहिता संधिः सैषा गणेशविद्या गणकऋषिः निच्छ्रुतगायत्री छन्दः गणपतिर्देवता ॐ गं गणपतये नमः। एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् एकदन्तं चतुर्हस्तं पाशमङ्कुशधारिणं रदं च वरदं हस्तैर्बिभ्राणं मूषकध्वजं रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगन्धं नुलिप्ताङ्गं रक्तपुष्पैर्सुपूजितं भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारणमच्युतम् आविर्भूतं च सृष्टयाद्धौ प्रकृते पुरुषात् परम् एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनां वरः नमो रात्रपतये नमो गणपतये नमः प्रमथपतये नमस्ते अस्तु लंबोदराय एकदन्ताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमो नमः साक्षात् श्री आदिशक्ति माताजी श्री निर्मला देव्यै नमो नमः। மெதுவாக இரண்டு உள்ளங்கையும் ஆகாயத்தை நோக்கி வைப்போம். கழுத்தும் மேல் நோக்கி வைத்து கண்களும் மூடியே இருக்கட்டும். கவனம் இரண்டு உள்ளங்கையும் சகசிராரம். ஸ்ரீ மாதாஜி தாங்களே சாட்சாத் ஸ்ரீ ஆகாஷ தேவதா ஸ்ரீ வாயு தேவதா தயவு செய்து எங்களுடைய சக்கரங்களும் நாடிகளையும் பாதிக்கிற எல்லா விதமான எதிர்மறைகளையும் ஆகாய மார்க்கமாக வாயு மார்க்கமாக நீக்கிவிடுங்கள். எங்களை முழுமையாக சுத்திகரித்து தூய்மையடைய செய்யுங்கள் தாயே.
மெதுவாக இரண்டு உள்ளங்கையும் அடுக்கி கொண்டு வருவோம். கவனம் சுஷும்னா நாடி. ஸ்ரீ மாதாஜி, தாங்களே சாக்ஷாத் ஸ்ரீ பஞ்ச மகாபூத சுவாமினி. தயவு செய்து எங்களுடைய சுஷும்னா நாடியை தூய்மைப்படுத்தி தடையில்லாமல் வைத்திருங்கள் தாயே. குன்றேனி மாதா, தடையில்லாமல் சகசிராரத்தை அடைய அருள் புரியுங்கள். எங்களுக்கு தியானத்துக்கு தேவையான சமநிலையை தந்தருளுங்கள் தாயே. எங்களுடைய கவனத்தை தூய்மைப்படுத்தி நிகழ்காலத்தில் நிலைநிறுத்துங்கள். கவனம் இரண்டு உள்ளங்கையும் சகசாரத்தில் வைத்து தூய்மையடைய காத்திருப்போம். மாற்றத்தையும் கவனிப்போம். கவனம் மூலாதார சக்கரத்திலிருந்து சுஷும்னா வழியாக மெதுவாக மேல் நோக்கி சகசிராரத்துக்கு கொண்டு வருவோம். சைத்தன்ய உணர்வை அனுபவிப்போம். கவனத்தை சகசிராரத்துக்கு கொஞ்சம் மேல கொண்டு வருவோம். சகசிராரத்திலிருந்து சாட்சி பாவத்தில் நம்முடைய ஸ்தூல சரீரத்தை பார்ப்போம். மெதுவாக கவனம் மூலாதார சக்கரத்துக்கு கொண்டு வருவோம். ஸ்ரீ மாதாஜி, தாங்களே சாக்ஷாத் ஸ்ரீ கணேசா ஸ்ரீ கார்த்திகேயாவாக எங்களுடைய மூலாதார சக்கரத்தில் அமர்ந்திருக்கிறீர்கள். தயவு செய்து எங்களுக்குள் ஸ்ரீ கணேசா ஸ்ரீ கார்த்திகேயாவோட எல்லா குணங்களும் சக்திகளையும் தந்தருளுங்கள். எங்களுடைய பிரார்த்தனையை ஏற்றுக்கொண்டு அருள் புரியுங்கள் தாயே. மெதுவாக நம்முடைய கவனம் மூலாதாரத்துக்கு கொண்டு வருவோம். ஸ்ரீ குண்டலினி கௌரி மாதா மந்திரத்தை கூறலாம். ஓம்
त्वमेव साक्षात् श्रीकुण्डलिनी गौरीमाता साक्षात् श्री आदिशक्ति माताजी श्रीनिर्मला देव्यै नमो नमः. மெதுவாக நம்முடைய கவனம் நாபி சக்கரத்துக்கு கொண்டு வருவோம். வலது கை இடது நாபியில் வைப்போம். ஸ்ரீ மாதாஜி, தாங்களே சாக்ஷாத் ஸ்ரீ கிரகலக்ஷ்மி. தயவு செய்து எங்களுக்குள் ஸ்ரீ கிரகலட்சுமி தத்துவத்தை நிலைநிறுத்துங்கள். சந்தோஷத்தை தந்தருளுங்கள் தாயே. எங்களுடைய குடும்ப நிலையை நலமாக வைத்திருங்கள். அன்பும் பொறுமையோடு நிரப்பிவிடுங்கள் தாயே. ஸ்ரீ கிரகலட்சுமி சாக்ஷாத் மந்திரத்தை கூறுவோம். ஓம் त्वमेव साक्षात् श्रीगृहलक्ष्मी साक्षात् श्री आदिशक्ति माताजी श्री निर्मला देव्यै नमो नमः. மெதுவாக வலது கை மடியை கொண்டு வருவோம். இடது கை வலது நாபி மீது வைத்து மனதார கூறுவோம். ஸ்ரீ மாதாஜி, தாங்களே சாக்ஷாத் ஸ்ரீ ராஜலக்ஷ்மி. தயவு செய்து எங்களுக்கு திருப்தியை தந்தருளுங்கள். ஸ்ரீ மாதாஜி, எங்களுடைய பொருளாதார நிலையை நலமாக வைத்திருங்கள் தாயே. தாராள மனப்பான்மையை தந்தருளுங்கள். குறைவா நடந்து கொள்ளாமல் கண்ணியத்தோடு எப்பொழுதும் இருக்க அருள் புரியுங்கள். ஸ்ரீ ராஜலக்ஷ்மியோட கம்பீரத்தை எங்களுக்கு தந்தருளுங்கள் தாயே. ஸ்ரீ ராஜலக்ஷ்மி சாக்ஷாத். ॐ त्वमेव साक्षात् श्रीराजलक्ष्मी साक्षात् श्री आदिशक्ति माताजी श्रीनिर्मला देव्यै नमो नमः. இடது கை மடக்கி கொண்டு வருவோம். வலது கை நடு நாபியில் வைத்து மனதார கூறுவோம். ஸ்ரீ மாதாஜி, தாங்களே சாக்ஷாத் ஸ்ரீ லக்ஷ்மி நாராயணாவாக எங்களுடைய நாபி சக்கரத்துக்குள் அமர்ந்திருக்கிறீர்கள். தயவு செய்து எங்களுக்கு அமைதியை தந்தருளுங்கள். எங்களுடைய கவனம் லௌகீக விஷயத்தில் இல்லாமல் ஆன்மீக முன்னேற்றத்தில் எப்பொழுதும் இருக்க அருள் புரியுங்கள் தாயே. எங்களுடைய ஆன்மீக முன்னேற்றம் தான் எங்களுடைய க்ஷேம சௌக்கிய ஆரோக்கியத்துக்கு ஒரு சிறந்த பாதை. தயவு செய்து
எங்களுடைய கவனம் எங்களுடைய முன்னேற்றத்தில் எப்பொழுதும் இருக்க அருள் புரியுங்கள். श्री लक्ष्मी नारायण साक्षात्। ॐ त्वमेव साक्षात् श्रीलक्ष्मीनारायण साक्षात् श्री आदिशक्ति माताजी श्री निर्मला देव्यै नमो नमः। மெதுவாக நம்முடைய கவனம் பவசாகரத்தை சுற்றி வருவோம். வலது கை மேல் வயிற்றில் நடுவுல வச்சுப்போம். ஸ்ரீ மாதாஜி, தாங்களே சாக்ஷாத் ஸ்ரீ ஆதிகுரு தத்தாத்ரேயா. தயவு செய்து எங்களுக்குள் குரு தத்துவத்தை நிலைநிறுத்துங்கள். சுயம் வழிகாட்டியாக இருப்பதற்கு தகுதியை தந்தருளுங்கள். அதற்கு தேவையான புத்தி, சக்தி, ஞானத்தை தந்தருளுங்கள். சிவபிரம்மா விஷ்ணு சிவாவோட ஒருங்கிணை சக்தி எங்களுக்கு தந்தருளுங்கள் தாயே. தர்மத்தை நிலைநிறுத்துங்கள். மாயையிலிருந்து வெளியேற்றி சத்தியத்தை உணர அருள் புரியுங்கள் தாயே. श्री आदिगुरु दत्तात्रेय साक्षात्। ॐ त्वमेव साक्षात् श्री आदिगुरु दत्तात्रेय साक्षात् श्री आदिशक्ति माताजी श्री निर्मला देव्यै नमो नमः। வலது கை மடிக்கு கொண்டு வருவோம். மெதுவாக நம்முடைய கவனம் சஹஸ்ராரத்துக்கு கொண்டு வருவோம். ஸ்ரீ மாதாஜி, தாங்களே சாக்ஷாத் ஸ்ரீ சஹஸ்ரார சுவாமினி, மோக்ஷப்பிரதாயினி, ஆனந்ததாயினி. ஸ்ரீ மாதாஜி, தயவு செய்து சர்வ அலங்காரத்தோடு எங்களுடைய சஹஸ்ராரத்துக்குள் வாருங்கள். சகல சௌபாகியமும் தர சர்வேஸ்வரியாக சர்வ மங்களகாரிணியாக எங்களுடைய சஹஸ்ர கமலத்தில் அமருங்கள். எங்களுடைய மனமார்ந்த வணக்கத்தை ஏற்றுக்கொள்ளுங்கள். தங்களுடைய அன்பு சக்தியை எங்களுக்கு உணர செய்யுங்கள் தாயே.
சிந்தனையற்ற நிலைக்கு கொண்டு செல்லுங்கள். அமைதியும் ஆனந்தமும் உணர அருள் புரியுங்கள். கவனம் சகஸ்ராரம். சில நிமிடம் அமைதியாக தியானத்தில் இருப்போம். ஜெய் ஸ்ரீ மாதாஜி. கண்களை திறந்து ஸ்ரீ மாதாஜியோட சொற்பொழிவை கேட்டு உள்வாங்கிப்போம். Axis of the sun, and that he moves towards the Tropic of Cancer. Tropic of Cancer is the one which represents the motherhood. The motherhood of the earth. This Tropic of Cancer has passed through quite a big area of land, while the Tropic of Capricorn has not. And the area through which it has passed, it has created different beautiful manifestation of the motherhood qualities on this earth. We celebrate this change because the sun has now moved into the new dimension, so that all over the world there will be the warmth of the sun. Warmth of the sun represents the warmth of God's love. This is the reason why we celebrate
this festival by giving you some sort of a sweet made out of sesame seeds. Sesame seeds are given because they are also heat giving. And now, as we are coming from the cold, we come to the hot season in a way, hotter season. So, to prepare you with that warmth of the sun, these special things are made out of the seed of sesame to represent the oncoming warmth and the warmth of the sun. Though in India the heat is too much, still people are waiting for this time to come in and they celebrate it with such a warm heart. At this time, it is said that we give you this sesame seed and the sugar to eat, but now you must speak in a sweet manner. God God bola means you must speak in a sweet manner. Speaking in the sweet manner is very important. Some people think it is smart to speak in a rude manner or is very intelligent to be sharp on people. But no one likes this kind of a personality. You may be intelligent, you may be very sharp and smart. Maybe on a television, people may like to see you, but not as companions, as friends. To speak in a very sweet manner is a sign of good breeding, good culture, and fear of God. Those who fear God will never speak rudely to another person because in another person also the same spirit is shining. And why should we be sharp or angry with another person who is created by God Almighty as we are created? So, this loving, beautiful relationship that we have with each other after Surge Yoga, especially, let us express in talking to each other sweetly. There are so many ways by which we could be sweet. There are little things if you do. You can create a lot of sweetness, but you need not a sharp tongue, but a sharp memory. I tried these things many a times. Once, one of the Sajogi, who is a very good Sajogi and an active Sajogi, was going in the car with me and his knife was stolen by the driver or somebody and got very angry. The driver. I said, forget it. You see, he's a poor man, so he has taken it away. Doesn't matter. Just forget it. He says, no, it was because it's a present to me from somebody who was in Switzerland. And it's a Swiss knife which I was keeping with me. So I feel sorry that I've lost it. When I went to Switzerland, I bought that kind of same knife for him. When I came and I gave him, he didn't have words to say anything. He said, Mother, how did you remember? After such a long time, how did you manage to get this knife? I said, I have a very good memory. That's the trouble with me. The memory is so good that sometimes I just don't know. I may embarrass some people with my memory. It is that good. I don't forget anything whatsoever.
I, of course, forget all the bad things because no use remembering bad things. No use thinking of that. Because of forgiveness, you can always forget the bad things. And if you remember the good things, your joy becomes multiplied. If you try to remember something bad, then your joy goes down. Every time you see a person, try to remember what good that person has done to you, what good that person has. If you have memory for good things, you will have a very nice time. Now, today is the day when you are all leaving India. Some of you will be leaving day after tomorrow. Whatever it is, I have to tell you one thing, that whatever was possible has been done here for you people to give you joy and happiness. Now, when you are going back, try to remember all that was said to you, all that was nice, how people praised you, how they loved you, how they were kind to you, how you met some nice people, what nice experiences you had. But don't brood over things which are worthless. It's all right. Somebody must have said something harsh to you, or you might have said something harsh to someone. Just forget it. Try to understand that you are spoiling your chances of enjoying life. Nobody is hurt by that. So try to be extremely uh, happy that you have met so many people, that you have had weddings, that you have seen so many weddings. We have had a nice time, and every bit of it was full of joyous vibrations. Of course, today some of you would be a little unhappy. I can understand that because your spouses are leaving, somebody's husbands are going away, or somebody's wives are going away. So I can see some of them are looking rather miserable about it. But that's a good thing because it is out of love and out of attraction for each other, for enjoying the company of each other. That's suggestive of something very good to me. But still, I would say that after all, you're going to meet each other and remember all the good things that you have said to each other, enjoyed with each other, and try to keep happy. Because these days will pass very fast. In Sahaja Yoga, you just forget time, everything, the time passes so fast, and all these things will pass over, and you'll be again united with your husbands or wives, whatever may be the case. So there's nothing to feel very sad about all these things, and to keep smiling and laughing. So when they are departing, also, they should not see your last face full of tears, but but remember the face of assurance and courage that the hope is there. We are going to meet very soon, and there's nothing to feel very sad about. Today is a day to make joy and to enjoy everything and to feel the blessings of God all around us. The sun has come uh, back in his own glory, and we have to wish him all success in the coming year, because in this part of Maharashtra, as you know, there has been no rain, there has been problems with them, and we have to wish him success so that he can bring forth the rain and all that is needed out of this solar energy that we have in this country. And you have to be beaming like the sun when you go back to your countries, that your countries are not so hot as ours are. Neither you have that much of warmth there. And you can find that why people are so warm and so much loving, because we have the sun with us. Now you carry the sun with you and you give them love and affection and warmth, and let them feel that the sun has been brought from India by you. Whenever I have traveled anywhere in any country, the sun used to be there very bright. So they said that there's a saying that when the Indians travel, they carry the sun with them.
Of course, you can't carry the sun in your pockets, but we must be carrying it in our hearts, the sun. That must be the reason. That's why the sun was shining so well, and everybody came out with their good dresses and everything were enjoying. So, this is what it is, that you have to carry the sun with you, speaking sweetly today and forever to each other, to be friendly, to be helpful, to be kind, because you are yogis. You are not ordinary people. You are yogis. You represent that category of people who are known for their righteousness, for their goodness, and for their compassion and love. So I wish you all best of luck. Enjoy your journeys, enjoy everything, and pass this joy that you have achieved here to other people, to other Sajogis, and to other people who are not even Sajogis. May God bless you with that. आजचा हा शुभ दिवस आहे आणि ह्या दिवशी आपण लोकांना तिळगुळ देऊन गोड गोड बोलायला सांगतो. आपण दुसऱ्याला सांगतो पण स्वतःला सांगितलेलं बरं, कारण दुसऱ्यांना सांगणं फार सोपं आहे. तुम्ही गोड गोड बोला आणि आम्ही अद्वा तद्वा बोलू, या अशा तऱ्हेच्या प्रवृत्तीने. पण असं आहे की आपण स्वतःबद्दल काहीतरी कल्पना करून घेतलेल्या. आपल्याला परमेश्वराच्या आशीर्वादाची मुळीच कल्पना नाही. परमेश्वराने आपल्याला केवढा आशीर्वाद दिलेला आहे देशामध्ये. बघा की या देशामध्ये स्वच्छतेचा एवढा विचार नाही. या देशामध्ये तरतरीचे किटाणू, तरतरीचे पॅरासाइट्स आहेत. मी तर म्हणते की साऱ्या जगातले पॅरासाइट्स आपल्या देशात आहेत, जे कुठेही सापडणार नाहीत त्या देशात आहेत. इतर देशांमध्ये जर इथून काय पॅरासाइट्स गेले तर मरूनच जातात, तिथल्या थंडीमुळे राहू शकत नाही. सूर्याच्या कृपेमुळे इथे इतके पॅरासाइट्स राहतात या देशामध्ये, आणि त्यांच्यावरती मात करून आपण कसे जिवंत आहोत. असं एका शास्त्रज्ञाने विचारलं होतं मला की तुमच्या इंडियामध्ये लोक जिवंत तरी कसे राहतात. अहो म्हटलं, जिवंतच राहत नाहीत, हसत खेळत राहतात, आनंदात राहतात, सुखात राहतात. त्याला कारण हा सूर्य. ह्या सूर्याने आपल्याला आपली घरं उघडी करायला शिकवलेली आहेत, आपले हृदय उघड करायला शिकवलेले आहे. इंग्लंडला जर तुम्हाला कुठे बाहेर जायचं असलं तर 15 मिनिटं तुम्हाला कपडे बदलायला लागतात. सगळं काही घालून बिलून, जामा निवा, शिरस्त्राण वगैरे घालून बाहेर निघावं लागतं. त्याच्यात तिथली सर्दी तुमच्या डोक्यात घुसून तुमचं डोकंच खाऊन टाकतं. ही अशी तिथे परिस्थिती आहे. आज तुम्ही जे उघड्यावर बसलात आणि इथे जे असे बसल्यात, असे इंग्लंडला काही सोय करताय कुठेच. सगळे हे देश थंडीने नुसते गारच झालेले. आपल्या देशामध्ये सुद्धा असे देश आहेत, असे प्रांत आहेत जिथे आपण म्हणू शकू की भोवाली किंवा त्या बाजूला जर तुम्ही गेले नैनितालच्या पलीकडे, देहरादूनच्या पलीकडे, हिमालयाच्या त्या बाजूला गेले तर जसं त्या ठिकाणी आहे तसंच इथे इतकी थंडी तिथे सुद्धा आहे. जशी इंग्लंडला आहे किंवा अमेरिकेला असते तशीच थंडी इथे आहे. पण तिथे एक चिटपाखरू सुद्धा राहत नाही. चिटपाखरू सुद्धा राहत नाही तिथे. मोठमोठाले वन आहेत आणि त्या वनामध्ये सुंदर फुलं आहेत. व्हॅली ऑफ फ्लावर्स म्हणून लोक सांगतात. अगदी इतकी सुंदर सुंदर फुलं आहेत, असं वाटतं अगदी नंदनवन आहे. पण ते क्षणभरच. तिथे इतकी थंडी असते की ते बघायला सुद्धा, डोळे उघडायला सुद्धा तिथे प्रश्न असतो. डोळ्यावरती चष्मे लावून जावं लागतं, नाही तर डोळ्याला सुद्धा त्रास होतो. इतकी तिथे थंडी आहे. तसंच दुसऱ्या देशात असून सुद्धा त्यांनी त्या देशांमध्ये आपली एवढी वाढ करून घेतली. संबंध वातावरणाशी भांडून झुंजून त्यांनी आपले देश उभे केले. आपल्याला तर फार मोठं वरदान असताना सुद्धा आपण त्याकडे लक्ष देत नाही की सूर्याचं आपल्याला केवढं मोठं वरदान आहे. आपल्या देशामध्ये सगळ्यात मुख्य म्हणजे सूर्याची ऊर्जा इतकी मोठी आहे. ती जर वापरायला सुरुवात केली तर आपल्याला ऊर्जेचा त्रासच राहणार नाही. मोटारी सुद्धा सूर्याच्या ऊर्जेने चालू शकतात. पण आपल्याकडे आपले जे सत्ताधीश आहेत किंवा आपल्याकडचे जे लोक आहेत त्यांचं लक्षच दुसरीकडे असल्यामुळे सूर्याचं जे एवढं देणं आहे ती वाया जाते, त्याचे त्रास होत आहेत, अति होत आहे. आपल्याला ते वाचवून आपण पुष्कळ कार्य करू शकतो. तर सूर्यापासून शिकण्यासारखी जी मुख्य गोष्ट आहे त्याची देण्याची शक्ती. सूर्य हा देत राहतो, देतच राहतो, घेत काही देत राहतो. आणि देण्याची त्याची एवढी शक्ती आहे की त्या शक्तीवरच आपल्या इथे पाऊस होतो, त्या शक्तीवरती इथे शेती होते, त्या शक्तीवरती उपज होते. जर सूर्य नसला तर काहीही होणार नाही.
त्याच्या ह्या प्रेमाच्या शक्तीमुळेच आज आपण या स्थितीला पोहोचलेलो आहोत. पण त्याच्यापासून शिकायचं म्हणजे असं आहे की आपल्यातही देण्याची शक्ती आली पाहिजे. पण खालून वरपर्यंत जर आपण पाहिलं तर लोकांना असं वाटतं की त्याच्यात कसे पैसे वाचवायचे, स्वतःसाठी कसे ठेवून घ्यायचे. आम्ही पैसे दिले समजा काही कार्यक्रमाला, तर त्यालाही लोक म्हणतात की याच्यातले पैसे वाचवलेले बरे. अहो तुम्हाला सांगितलं कोणी वाचवायला? ते म्हटलं वाचवून ठेवा, पण कुणासाठी? अहो तुम्हाला खर्चायला दिले तर कशाला वाचवता? तरी त्यातलेच पैसे म्हणजे कसं तरी करून काहीतरी शोषून घेतलं पाहिजे, काहीतरी आपलं रोखून ठेवलं पाहिजे. ही सगळीकडे प्रवृत्ती. कुठे बाजारात गेलं, कुठे गेलं ते म्हणे की असं आहे की त्याच्यामध्ये म्हणे आम्ही आता भाव वाढवला. कशाला? म्हणजे त्यांनी वाढवला म्हणून आम्ही वाढवला. अहो पण भाव जर तोच असला तर तुम्ही वाढवता कशाला? कसं तरी करून ती शक्ती शोषून घ्यायची. आता काही लहानसंही कार्य काढलं तरी लोक म्हणतात, "माताजी हे बघा ते तुम्हाला जमणार नाही." म्हटलं, "का?" "कारण ते पैसे खातात." म्हटलं, "असं का?" म्हणजे आम्ही काय जेवतो आणि ते पैसे खातात तर आमचं काही जमणार नाही की काय? म्हणजे असा विचित्र प्रकार आहे, की देशाचे जे हित करणारे, देशाचे जे कारभारी आहेत, ज्यांना सगळी काही सत्ता देवाने दिलेली आहे, त्यांना सुद्धा हे समजत नाही की आम्हाला द्यायचंय. या सूर्यापासून शिकलं पाहिजे, की आम्ही ते देण्यासाठी आलोत, घ्यायला आलोत. जोपर्यंत आमूलाग्र ही स्थिती माणसाची बदलत नाही, की आम्ही द्यायला आलोत, घ्यायला नाही. त्याचा शौक असायला पाहिजे. जसा तुमच्या आईला कसा शौक असतो, आज माझा मुलगा आहे ना, त्याच्यासाठी काय करायचं बरं, काय जेवायला करायचं, आज हे करावं की ते करावं. तिला कसा शौक असतो एका आईला, की असलं नसलं तरी काहीतरी करून 2-4 पैसे इकडून तिकडून एकत्र करून शेजारून काहीतरी घेऊन ती काहीतरी गोडधोड तुम्हाला करून घालते. तिला असं वाटतं कसं देऊ आणि कसं नाही. तसा शौक आतून आल्याशिवाय, सामूहिक तसा शौक आल्याशिवाय, इतर लोकांच्या बद्दल तशी भावना आपल्यात जागृत झाल्याशिवाय आपल्या देशाचं काय, कोणत्या देशाचं कल्याण होऊ शकत. पण कोणाकडनं काय लुटता येईल, कोणाकडनं काय घेता येईल, कोणाकडनं काय मागता येईल, कोणाला कुठे फसवता येईल, ह्या विवंचनेत आपण असतो. आणि त्या विवंचनेमुळे आपल्या मुलांनाही त्रास होणार आहे, आपल्यालाही त्रास होणार आहे. या देशात कोणतंही कार्य होऊ शकत नाही. काही म्हटलं तरी आता आमच्या सासरी एक त्यांनी आम्ही मोठावाली तलाव खणतोय, तर गव्हर्नमेंटने पुष्कळ त्यांना रुपये दिले, लाखो रुपये दिले. तलाव बिलाव काही खणलाच नाही. ते म्हणे खणला होता, बुजवून टाकला, तिथे काय पाणी नाही लागलं, बुजवून टाकला, पण खणलाच नाही कधी. आणि ते सगळे पैसे जर गेले कुठे, तर आता जाऊन स्वित्झर्लंडला राहिले. स्वित्झर्लंडहून मग परत तुम्ही बँकेने पैसे घ्यायचे आणि परत स्वित्झर्लंडला पोचवायचे. असं काम हे सूर्य जर करू लागला तर आपण एक दिवस जिवंत राहणार नाही. सगळं स्वतःच खाऊ लागला तर आपल्याला खायला काय मिळणार? आज जी संक्रांत आपण करतोय त्याच्यामध्ये ही जी संक्रांती, संक्रांत म्हणजे एक अशी क्रांती जी करायची ती ही की आमच्यामध्ये देण्याची प्रवृत्ती आहे. आता हे सर्व म्हणतात देण्याची प्रवृत्ती असावी. म्हणजे आता जर तुम्ही भटजीबाकडे गेले, अहो काहीतरी दान केलं पाहिजे. दान म्हणजे त्या भटज्याला करायचं तसं नाही. किंवा कुणी म्हणेल अहो दान केलं पाहिजे म्हणजे स्वतःची फोटो भरण्यासाठी दान करा म्हणून नये, अशी ही लोक खूप भाषणं वगैरे देत असतात. त्याला काही अर्थ नाही. तुम्ही आम्हाला दान करा तरी तुम्ही तेच दान तुम्हाला कशाला करायचं? म्हणजे दान करायचं तरी कुणाला असाही प्रश्न उभा राहतो. तेव्हा मुक्त मनाने आम्ही आमच्या देशासाठी, आमच्या बांधवांसाठी, आमच्या शेजाऱ्या पाजाऱ्यांसाठी काय करतोय ते पाहिलं. जीव रोखून राहिला नाही पाहिजे, मनसोक्त लूट केली पाहिजे. म्हणजे त्याचा एक विशेष आनंद असतो, तो आम्ही नेहमी उपभोगत असतो. जीवा पलीकडे द्यायचं ह्याच्यात जो आनंद आहे तो कशातच नाही. तो कशातच आनंद नाही. आणि तो आनंद मिळवायचा असला तरच आजचा सण साजरा केला पाहिजे. म्हणजे या सूर्यासारखा आपला स्वभाव असायला पाहिजे. तो काही करतो असं त्याला कळत नाही, त्याला काहीही माहित नाही, अकर्मात उभा आहे, पण सारखा सतत जळत असतो आणि सारखा तुम्हाला हा प्रकाश देऊन, हा आनंद देऊन, हे सगळं जीवन तत्व देऊन तुम्हाला तो पाळत असतो. रोज त्याला आपण बघतो, पुष्कळ लोक त्याला नमस्कारही करतात, पण नमस्कारापुरते त्यातलं काही आपल्यात येत नाही. त्याची देण्याची शक्ती, त्याची क्षमता आपल्या देशात यायला पाहिजे. मी एक लहानशी गोष्ट सांगितली होती ती की सर्व सहयोगाने झाडाच्या किनाऱ्यावरती वडाची झाडं लावा. त्याला कशाला गव्हर्नमेंटकडनं पैसे घ्यायचे? एक त्याला कुंपण घालायला काही लागत नाही. चला यावर्षी हेच एक नुसतं झाड लावू, त्याला एक कुंपण घालू, त्याला किती पैसे लागतात? अहो विड्या जरी फुंकल्या तरी जास्त लागतात. एक हेच करून बघा, म्हणजे आपल्या
कुठेतरी काहीतरी करतोय आपण हे दिसलं पाहिजे. उलट कसं कोणाला लुबाडायचं, कसं कोणाकडनं पैसे घ्यायचे, कसे वाचून घ्यायचे, ह्या प्रवृत्तीमुळे आपल्या देशाची मुळीच प्रगती होणार. बरं, असे आपल्याकडे पूर्वी लोक नव्हते. मी तुम्हाला सांगते, आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा देणारेच लोक होते. आम्ही देणारेच लोक पाहिले, घेणारे आम्ही पाहिलेच नाही. घेतलं की त्यांना आवडायचं नाही. आई वडिलांना सुद्धा कोणी मुलांनी काही घेतलं की देऊ ती परत, कशाला घेतलं दुसऱ्याचं, द्यायचं. आमच्या वडिलांच्या घरी मला आठवत आहे की त्यांनी चांदीचे खुर्च्या केल्या, आणखी छत्रीचं आमर केलं. तर सगळं म्हणजे कशाला केलं, त्याची काय गरज. अहो, लग्न बिग्न होतात म्हणजे सगळे भाड्यावर नाटतात, त्यापेक्षा आपल्या घरातच असेल बरं, जाऊ दे. मग आता ते कुठे फिरत असलं तर त्यांनी विचार, अहो ते आम्हाला छत्रच्या आमर पाहिजे, अहो ते आता मागच्या वेळेला लग्न झालं होतं ना तिथे, तिथून घेऊन घ्या. मग तिथून ते करत करत कुठल्या कुठे गायब झालं देवाला ठाऊकी. पण माझं काय म्हणणं की त्यांचा सारा विचारच तसा. आता हा प्रश्न आहे, आता आपल्याजवळ पैसे आहेत, काय करायचं, त्याचं काहीतरी सामूहिक सार्वजनिकच काढायचं. बॅडमिंटनचं जर तुम्हाला कोर्ट करायचं असलं तर त्याच्यात सगळ्यांनी खेळलं पाहिजे. हे नाही की आमचीच मुलं खेळली पाहिजे, माझ्याच मुलं सगळं. जर त्यांनी मोटर घेतली तर त्याच्यात सर्व मुलं शाळेत गेली पाहिजे, म्हणून मोठी मोटर घ्यायची, त्याच्यात सगळे जण गेले पाहिजे. ही सामूहिकता आणि हे सार्वजनिक एक जे आपली तब्येत बनवणं आहे ते ह्या सूर्यापासून शिकलं पाहिजे. आणि आजच्या दिवशी हा विशेष दिवस आहे. ह्या दिवशी आपण हे तत्व घेतलं पाहिजे की आजपासून आपण काहीतरी सार्वजनिक कार्य करू. कसं काय पोटात अन्न जातं लोकांच्या, मला समजत नाही. अहो, शेजारी तुम्ही बघत नाही, तुम्ही काहीही असं सार्वजनिक एकही कार्य केलं नाही. एक लहानसं मी सांगते की तुम्ही 1-2 झाडच लावायची सुरुवात करा, तरी किती सहयोगी आपल्या आहेत महाराष्ट्रात. आणि हे सहयोगाने प्रत्येकाने एक एक झाड लावून त्याची जर जोपासना केली तरी किती उपकार होतील ह्या लोकांवरती. अशी माझी सगळ्यांना विनंती आहे की काही ना काहीतरी असे सार्वजनिक कार्य करा. पण त्यात आम्हाला पैसे जमवायचे, हे करायचे, असले धंदे काय करायचे. म्हणजे ते भटजीला पैसे द्यासारखा प्रकार नको आपल्याला. सरळ काहीतरी हृदय उघडून प्रेमाने काहीतरी लोकांच्यासाठी करायचं आणि त्याचा आनंद उचलायचा, हे पाहिजे. आता याचं असं म्हणणं नाही की तुम्ही फुकटखोरी करा. मी असं कधीच म्हणत नाही की सहयोगी तिकडनं आले ना फुकट काहीतरी द्या. पण ह्या लोकांमध्ये ही गोष्ट आलेली. आणि येताना किती बक्षीस घेऊन आले. अर्थात मी त्याच्यातला माझा पुष्कळ हात असला तरी हे स्वतः कितीतरी घेऊन आले तुम्हाला देण्यासाठी. स्वतः आपल्या मनाने इतक्या वस्तू आणल्या. आणि मला आधी वाटलं की जे मी ह्याला घेतलं होतं, रूमला घेतलं होतं सामान, तर ते सामान मी घेतलेलंच आणलं. ते म्हणे, नाही माताजी, आम्ही तुमचं नाही आणलं, आम्ही आमचं विकत आणलं तुमच्यासाठी. त्यांना आनंद की आम्ही हे करून आणलं, हे करून आणलं, हे दिलं. बरं, कुणाला काय दिलं तिकडे त्यांना माहितीच नाही. तिथे मी बसून ह्याला दे रे, त्याला दे रे, ह्याचं नाव घे रे, त्याचं नाव घे रे. तिकडे आपले इंडियन लोक बसून, अहो माझ्या मुलाला अजून काय मिळालं नाही. माझ्या आईला ती आई लंगडत लंगडत आली पुढे, असं तुमच्या आईला घ्या. त्यांना लुगडं मिळालं नाही, तर लुगडी नाहीत माझ्याकडे, कसता काय, मग साडीच द्या. बरं, चला. हे प्रकार ह्या लोकांचं उलट आहे. हे लोक जे आले तिथं किती सामान घेऊन आले. 2 टन सामान म्हणे लोकांनी आणलं. ते 2 टन माझे हात दुखले देता देता. असे 2 टन त्यांना सगळ्यांना वाटण्यात आलं. माझं असं म्हणणं आहे की तुम्ही काही द्या, अशातली गोष्ट नाही, ह्यांना काही द्यायचं नाही. पण ह्यांच्या समोर एक मोठा कित्ता गिरवण्यासारखं आपलं चरित्र दाखवलं पाहिजे की आम्ही लोक सुद्धा काही कमी नाही. आले तर आम्ही तुमच्या सेवेला उभे आहोत, आले तर तुमच्या आम्ही बघायला उभे होतो. आपल्याच्याने जे होईल ते करायला काय हरकत आहे. त्याला काही पैसे लागत नाही, त्याला काही त्रास लागत नाही. फक्त हे मनाची प्रवृत्ती आपली बदलली पाहिजे. आणि ती सहयोगात जर आपण बदलली नाही तर सहयोगामुळे मनवंतर होईल असं मला वाटतं. सगळ्यात मोठी प्रवृत्ती म्हणजे दुसऱ्याला देण्याची ही यायला पाहिजे. सहयोगात कुंडलिनी जागृत होते आणि तुम्ही आत्मा स्वरूप होता. आणि आत्म्याचं तत्व म्हणजे सूर्यासारखं सगळ्यांना देण्यासारखं. तुम्ही माझा फोटो पाहिला, त्याच्यामध्ये माझ्या हृदयावर एवढा मोठा सूर्य आला. खरोखर माझ्या हृदयात सूर्य आहे. आणि त्या सूर्याच्याच मुळे माझ्यामध्ये, म्हणजे मला कधीही असं वाटत नाही की यांच्याकडनं हे लुबाडून घ्या. म्हणजे कसं काय ते मला समजत नाही. कुठून डोक्याच्या कोणत्या भागात हा विचार येतोय मला माहिती, की हे घ्यावं यांच्याकडनं लुबाडून. हे कसला काय प्रकार आहे. तो तर सहयोगात आलाच नाही पाहिजे. पण आपल्याकडनं काय देता येईल, रोज डोकं लावायचं. काय आपण करू शकतो बरं. आता आपण कोणची हे करू शकतो. तुमच्या राहुरीला सुद्धा आम्ही एक संस्था सुरू केलेली आहे. त्याचं नाव आम्ही सहज स्त्री सुधार, समाज सुधार असं काहीतरी नाव दिलेलं आहे. त्याला संस्था अशी केली कारण आमच्या ह्याच्यातर्फे, संस्थेतर्फे अशी कार्य होऊ शकत नाही लाईफ इटर्नल ट्रस्टमुळे. तर इथे ती रजिस्टर करून घेतली. सगळं काय झालेलं आहे. ते कॅनडातले लोक पैसे द्यायला बसले, तिकडनं लोक पैसे द्यायला बसले. इथे पण कोणी मिळतच नाही स्त्री सुधारला. इथल्या बायकांनी ते जर आपल्या हातात घेतलं तर हे कार्य होऊ शकतं. इथे जागा आहे, सगळं काही आहे. मग आम्हाला वेळच होत नाही. आम्ही कसं जाणार.
अहो हे लोक तिथनं पैसे घेऊन येत आहेत तुम्हाला द्यायला. तिथला स्त्री समाज सुधार करा. 14 तुमच्यासाठी मशिनी पाठवून दिल्या. तिथे बायकांना बसून काहीतरी शिकवा. तुम्हाला दिसत नाही का उपाशी तपाशी फिरतायत? त्यांना बसवा, काहीतरी कार्याला लावा. त्यांचे 2-4 पैसे हातात पडतील, त्यांना त्यांचं भलं होईल. थोडं तरी आपण असा विचार केला पाहिजे. स्वतःपुरतं कसं बघायचं? तेव्हा सहयोगाला त्याला पाहिजे की ह्या गोष्टीला आपल्याला वाव नाही. स्वतःपुरतं बघण्याला आपल्याला वाव नाही. जगाच्या कल्याणा आलं पाहिजे. आणि मी नेहमी म्हणत असते की जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती जरी असल्या तरी संतांच्या विभूतीच्या कल्याणासाठी जग आहे. म्हणजे मग झालं, त्या संतांचं कल्याणच होतं अशा परिस्थितीत. म्हणून आता तुम्ही जे संत आहात, तुम्ही संतांच्या दृष्टीने वागलं पाहिजे. आणि संतांचं पहिलं लक्षण म्हणजे देणं, देत राहायचं. कोणत्याही संतांनी कोणाचं काही लुबाडलेलं आपण तरी काय ऐकलं नाही. आणि मग तो संतच राहतो. ते त्याच्या डोक्यातच येत नाही. तेव्हा आपण आपल्या परीने काय देऊ शकतो, किती प्रेम देऊ शकतो, किती लोकांचं भलं करू शकतो, इकडे लक्ष आपण घातलं पाहिजे. आणि आजकालचे जसे हे सार्वजनिक कार्य निघाली आहेत इलेक्शन वगैरे साठी, तसली काही न करता निस्वार्थ भावाने, ज्याला आपण आईच्या प्रेमाला निर्वाज्य असं म्हणतो, त्याच्यावरती काही व्याजच नाही असं जे अटूट वाहणार, अनंतापर्यंत जाणार असं जे प्रेम आहे, ते देताना तुम्हाला आपोआप सुचेल की काय काय केलं पाहिजे. हळूहळू सुधारणा झाली पाहिजे. सर्व सहयोगांच्या तर्फे काही ना काहीतरी घटित झालं. आणि ह्या बाबतीला आपण थोडा तरी वेळ दिला पाहिजे. वेळ देऊन त्याच्यामध्ये लागलं पाहिजे, मेहनत केली पाहिजे. माताजी आल्या म्हणजे एकदा लेक्चर झालं मग संपलं असं नको. या लोकांनी पुष्कळ कामं केली, शाळा सुरू केलेल्या आहेत, आणखीन पुष्कळ समाज सुधाराचे काम करतायत. आपण हे तसं काहीतरी सुरुवात केली पाहिजे. नाहीतर सहयोग म्हणजे नुसतं आत्मसाक्षात्कार होऊन आनंदाच्या सागरात पोहणारे सगळे आसेश्वर असं नको व्हायला. आपण दुसऱ्यांची काय मदत केली, इकडे तिकडे डोळे चारीकडे फिरून बघावं, त्यांच्याकडे आपण प्रेमाने दृष्टी घालावी आणि बघावं की आपल्या हातून काय कार्य. अजून माझं हिंदुस्थानात येणं झालं नाही. आल्यावर तुम्ही बघाल सगळ्यांना मी कामाला लावणार आहे, तेव्हा आधीच सुरुवात केलेली बरी. मी काही सहयोग म्हणजे नुसते बसून इथे ध्यान धारणा करण्यासाठी सहयोग मुळीच नाही. ध्यान करायला कशाला सहयोग, मी हिमालयावर जा. इथे राहून सहयोग जर करायचा असला तर त्या सहयोगातून लोकांचं भलं झालं पाहिजे. आणि आजकालचे जे सार्वजनिक कार्य त्या पद्धतीचं मुळीच करायचं. खरोखर कार्य सिद्ध केलं पाहिजे. तरच म्हटलं पाहिजे की आम्ही सहयोग हा स्थापित केला. आता माझी पुष्कळ स्तुती झाली, मी ऐकली पुष्कळ स्तुती, गाणं ऐकलं, फार बरं वाटलं, सगळं काही संतोष झाला, लोकांनी ओळखलं वगैरे वगैरे वगैरे. पण एक गोष्ट ओळखली पाहिजे की तुम्ही काय आहात ते जाणण्यासाठी कार्य केलं पाहिजे. नाहीतर तुम्ही स्वतःला आरशात बघू शकत नाही. तुम्हाला काय दिलं ते तुम्हाला दिसलं पाहिजे. जसं तुम्ही पूर्वी घरात स्वयंपाक करत होता, मुलाबाळांना बघत होता, तशी जर तुमची परिस्थिती असली आणि त्याला बिलकुलच सार्वजनिक किंवा सामूहिक स्वरूप आलेलं नाही, तर सहयोग मिळवून तरी तुम्ही काय मिळवलं मला सांगा. जसेच्या तसे. तेव्हा पुढल्या वर्षी आल्यावरती निदान तरी सगळ्यांनी सांगितलं पाहिजे किती तुम्ही वडाची झाडं लावली, पहिली. दुसरी, तुम्ही कोणचं सामूहिक कार्य केलं ते मला ऐकायला मिळालं पाहिजे. कोणचं ना कोणचं सामूहिक कार्य तुम्हाला बघितलं तर ते तुमच्या नजरेत येईल आणि तुम्ही ते करू शकता आणि व्यवस्थित करू शकता. त्याला काहीही पैशाची गरज लागत नाही, नुसती मनाची तयारी पाहिजे. हा सहयोग जेव्हा मी उभा केला होता तेव्हा एका बाईवर तिला पार करून एका पैशाच्या आधाराशिवाय करूनही मला त्यावेळेला मुळीच कोणत्याच तऱ्हेचा सपोर्ट नव्हता. मी सुरू केला, पण त्या कार्याच्या निष्ठेमुळे आणि त्याच्या सत्यतेमुळे आज तो एवढा फोफावला. आता तुमच्या प्रत्येकीवर, प्रत्येक माणसावर, प्रत्येक बाईवर ही एक मोठी जबाबदारी आहे की आम्ही सहजयोगाला लोकांची ओळख करून देताना काही ना काही त्याचा पडताळा दिला. हातात त्यासाठी काही कायदा घ्यायला नको, त्यासाठी कोणचं गैरवाजवी काम करायला नको, कोणत्याही चुकीच्या गोष्टी करायला. सरळ सरळ मार्गाने तुम्ही नुसतं डोळे उघडून बघा की आम्ही काय करू शकतो, लोकांचं आम्ही कुठे काय हित करू शकतो ते, आणि तुम्हाला आम्ही शक्ती द्यायला बसलेलो आहोत. तुम्ही त्या ह्याच्यात पडावं आणि ह्या कार्यात आम्हाला काही वोट नको, आम्हाला काही पैसे नको, काही नाही, आम्ही काहीतरी असं कार्य सुरू करणार असे एक वचन द्यायचं. दुसरी गोष्ट त्यात अशी अडचण असते कधी कधी की लोक जर सुरू करतात तर मग 4 ठिकाणी पैसे मागायला. आधी पैसे मुळीच मागू नका. पैशाशिवाय जे काम होईल ते आधी सुरू.
आधी पैसे एकत्र. प्रत्येकाला असं वाटतं पैशाशिवाय नाही. तुमच्याजवळ शक्ती आहे, तुम्हाला पैसे कशाला पाहिजे? कोणी आजारी असला शेजारी जाऊन बघावं, त्यांच्याकडे आजार आहे, त्यांच्याकडे त्रास आहे, त्यांना बघावं. मी बघते ना, कुणी आजारी असला, आता त्याच दिवशी एक गृहस्थ कुणी आजारी, त्यांचा हात झाला. अहो 2 मिनिटाचं काम कुणी सहयोगाने ठीक केलं असतं, तर घेऊन आले त्याला माझ्याकडे आणि ते अगदी प्रोग्रामच्या मधोमध आता ज्याचा हात. आता एवढे तुम्ही सहयोगी असो, तुमच्या हातात शक्ती वाहत असो, हे लोक कधी नाही असं. तेवढ्यातल्या तेवढ्यात तुम्हाला जर बरा करता येते तर तुम्हाला सहयोग देऊन फायदा काय झाला? तेव्हा माझी आई आजारी, माझा बाप असा आहे, त्याचे पाय मोडले. अहो तुम्ही नीट करा की, तुमच्यात आहे ना शक्ती, करून तर बघा. तेव्हा लोकांची मदत केली पाहिजे. काहीही अपेक्षा न करताना आनंदात, त्या भावनेनी, ज्याच्यामध्ये खरोखर अत्यंत आनंद आहे की आम्ही काहीही नाही, परमेश्वराचे एक साधन मात्र होऊन या जगामध्ये, ह्या देशामध्ये, या कुटुंबांमध्ये काहीतरी विशेष देतोय. केवढी मोठी ही धारणा, केवढी मोठ्या गौरवाची गोष्ट आहे. असं समजून जर तुम्ही सगळ्यांनी निश्चय केला तर काही ना काहीतरी तुमच्या हातून घडेल आणि मग लोकांना पडेल की सहयोग म्हणजे काय. आता सगळे लोक सहयोग म्हणजे काय, सगळे ध्यानात बसले. झालं. आपल्या देशात काही गडबड झाली तरी आता ध्यानातच आहे. आता आमची बायको म्हणे स्वयंपाक नाही करत. म्हटलं का? ती ध्यानच करत बसते. असं का? असं कोणी सांगितलं तिला? स्वयंपाक पहिल्यांदा करायचा, ध्यानाला 5 मिनिटं पुष्कळ. तुम्हाला शक्ती दिली की उत्तम स्वयंपाक करा. तेव्हा एकतरीचा आपल्यामध्ये विश्वास असायला पाहिजे आणि कार्याची क्षमता असायला पाहिजे. शक्ती आम्ही देतो ती घ्या. रोज नुसतं ध्यान धारणा करून काय उपयोगाचं? तुम्ही लोकांचं काय भलं केलं ते बघितलं. तुमचं भलं झालं, आमचं भलं व्हावं. माझ्या मुलाचं ठीक करा, माझी नोकरी ठीक करा, माझ्या आईला ठीक करा, बापाला ठीक करा, अमक्याला ठीक करा, माझ्या घरी या, अमकं करा, तमकं करा, सगळं माझ्यावरच अधिकार. आणि तुम्ही काय करणार? आम्ही काहीतरी केलं पाहिजे. माताजींना आम्ही करून दाखवू काहीतरी विशेष. असा महिनाचाही या करावा. आणि माझ्या समोर खरोखर असं चित्र उभं आहे की सहयोगी जाऊन जे वर्णन ज्ञानेश्वरांनी केलेलं आहे, बोलते पियुषांचे सागर, पियुषांचे सागर, ते कुठे, ते बघायचंय मला. तर सगळ्यांना आजच्या या सुधीनी गोड गोड आशीर्वाद हा की सगळ्यांनी सगळ्यांचं उत्तम करावं, भलं करावं, सगळ्यांना प्रेमाने वागवावं आणि प्रेमाने बोलावं. ஜெய் ஸ்ரீ மாதாஜி. கண்கள் மூடி சில நிமிடம் தியானத்தில் இருப்போம். ஜெய் ஸ்ரீ மாதாஜி. கண்களை திறந்து மாதாஜிக்கு நன்றியை கூறுவோம். ஸ்ரீ மாதாஜி, இன்றைய தியானம் அளித்ததற்கு நன்றி. தங்களுடைய எல்லா விதமான ஆசீர்வாதங்களுக்கும் எங்களுடைய மனமார்ந்த நன்றி தாயே.
ஸ்ரீ மாதாஜி எப்பொழுதும் எங்களை தங்களுடைய அன்பு பாதுகாப்பில் வைத்திருங்கள். ஸ்ரீ மாதாஜி, நாங்கள் தெரிந்தோ தெரியாமலோ ஏதாவது தவறு செய்திருந்தால் தயவு செய்து எங்களை மன்னியுங்கள். நமஸ்காரம் பண்ணி குன்றணி உயர்த்தி பந்தன் போட்டுக்கொள்வோம்.